तर मी आहे ऋषी, जो की राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून सध्या गडचिरोली येथे नक्षल बंदोबस्तासाठी तैनात होतो. अजून काही कारणास्तव घरी जाऊ शकलेलो नाहीये, बट लवकरच जाईन. आजची व्हिडिओ थोडीशी खास आहे बरं का. खऱ्या परिस्थितीवरची व्हिडिओ आहे आजची. मला कोणाचं मन दुखवायचं नाहीये किंवा कोणाला बोलतोय अशातला भाग नाहीये, बट आज बोलू वाटलं म्हणून बोलतोय. आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की उद्या रक्षाबंधन आहे. मला काही काम नाही यायचं, तरी पण मी घरी जाऊ शकत नाही. आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलं जायचं की तुम्ही ज्या वेळेला घरी याल त्याच वेळेला तो सण असेल, कोणताही कार्यक्रम असेल, तुम्ही घरी कधी येत आहे त्यावरती बघून तुम्हाला ठरवावं लागेल की कार्यक्रम कधी ठेवायचा वगैरे. आज समजतंय की ट्रेनिंगमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्याच होत्या. ज्या वेळेला आम्ही नक्षल भागामध्ये येतो, त्या अतिदुर्गम भागामध्ये येतो, त्यावेळेला आम्ही नक्षल ड्युटी करायची. परत सिटीमध्ये गेलं की गणपती, देवी, काय असेल कोणता तो बंदोबस्त करायचा. आम्हाला प्रत्येक गोष्टीला सॅक्रिफाईस करणं आहेच. सुट्टी टायमावरती भेटत नाही, कोणती गोष्ट टायमावर ठरवून कोणतीच गोष्ट होत नाही नोकरीमध्ये. सगळ्यांना वाटतं की अरे हा एन्जॉय करतोय वगैरे, बट त्याची लाईफ तो जगतोय, कसा जगतोय हे त्याला माहिती आहे. फक्त नोकरी प्रत्येकाला चांगली वाटते. हा, नोकरी चांगली, नोकरीमध्ये वाईट काहीच नाहीये. लोकांना आमचा दीडपट पगार दिसतो, की घरापासून लांब राहायला लागतंय, हे कोणाला का दिसत नाही. SRP पॉलिसचं दुःख फक्त एकच आहे की त्याला फॅमिलीला वेळ देता येत नाही, बस वाईट. नोकरी तर प्रत्येक ठिकाणी करायची. नोकरी कोणाला चुकली आहे का? प्रत्येकाला नोकरी करणंच आहे. हा, जी माफ करता येईल या रक्षाबंधनाला नोकरीच्या धावपळीतून तुझ्याकडे येऊ शकलो नाही. शब्द देतो ताई, पुढच्या रक्षाबंधनाला तुझ्या सोबत असेल. सुटले धागे उरले माग उसास